धुली हेटी पोडवर पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्या मुलांची पायपीट। आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा शिर्डीत साईचरणी नतमस्तक। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। मंत्री उदय सामंत यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित, पर्यावरण प्रेमींनी काढली विजय परेड। वानखेडे स्टेडियमवर मुख्य सरन्यायाधीशांच्या फोनवर चोरट्यांचा डल्ला। IPL सामन्यादरम्यान गर्दीचा फायदा घेत आयफोन चोरलाय। बंगालमध्ये हिंदूवरील अत्याचार विरोधात धुळ्यात विहिंप बजरंग दलाची निदर्शने। नवी मुंबईत प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू। कारेगाव पारधी बेड्यावरील महिला जीव धोक्यात घालून भर उन्हात आणतात हंडाभर पाणी। पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाडी चालवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। जैन मंदिरावर कारवाई केल्याने जैन समाज आक्रमक। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द। भिवंडीतील 17 वर्षीय शोहेब शेख हत्या प्रकरणातील दुसरा आरोपीस बेड्या। मौलाना निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक। धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्या रणजित कासलेवर तिसरा गुन्हा दाखल। व्यापाऱ्यांकडून 6 लाख घेतल्याचा आरोप। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड। कोर्टाकडून 3 दिवसाची पोलीस कोठडी। आदिवासी महिलांना जीव धोक्यात घालून पाण्यासाठी करावी लागते वणवण। येवल्यात गोरक्षकांवर हल्ला, संतप्त सकल हिंदू समाजाचा रस्ता रोको आंदोलन। राजूर घाटात ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी। गोंदियाचे तापमान 41 अंशावर, ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहताना नागरिकांना उन्हाचा त्रास। वासरी गावाजवळ अज्ञात टिप्परने कारला दिली जोरदार धडक, अपघातात कार जळून खाक। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार। ठाण्यात शंखप्रेमींकडून तब्बल 670 शंखांचे प्रदर्शन।